नमस्कार मित्रांनो, सकाळी आपण भारंग्याची भाजी आणली होती, आता चिरून ठेवली. ती कशी बनवायची तुम्हाला दाखवतो, चला तुम्ही. सर्वप्रथम मित्रांनो, भाजी कढईत घ्यायची आणि त्यात एक तांब्या पाणी ओतायचा. भाजी शिजत घालायची, त्याच्यावर झाकण ठेवायचं. भाजी शिजली आहे का बघूया आपण मित्रांनो. बऱ्यापैकी शिजलेली आहे भाजी, तरी अजून आपण 2-3 मिनिटे ठेवूया. दोन 3 मिनिटे झालेत, बघू शकता भाजी पूर्ण शिजलेली आहे. भाजी आता आपण ताटलीत काढून घेऊया. त्यातलं पाणी काढलं तरी चालेल. हे पाण्याची आपल्याला काही गरज नाही. आता हे टाकून देऊया आपण. शिजलेली भाजी आता आपण ताटलीत काढू. कढईमध्ये थोडं तेल टाकूया. तेल गरम होईपर्यंत थोडी वाट बघा. त्यात मग चिरलेला कांदा टाका. कांदा चांगला परतून घ्या. तर लसूण बी टाका. थोडीशी हळद, तुमच्या पद्धतीने जशी बनवायची तशी बनवा. त्याला काय तेल, मीठ, चटणी, हळद टाकलं तरी चालतं. चवीनुसार थोडेसे मीठ टाकूया. तुम्हाला मिरची टाकायची असली मिरची टाकू शकता. लाल तिखट टाकायचं असलं लाल तिखट टाकू शकता. मसाला एकदम तिखट असल्यामुळं थोडंसंच टाकतो. चांगलं परतून घ्या. त्याच्यात मी टोमॅटो घालतो, पण आता आपण डायरेक्ट टोमॅटो केचप घालूया, कारण त्याने बी एकदम चव भारी येते. थोडंसं तेल त्यात जास्त अजून टाकूया. थोडंसं
जास्त नाही, थोडंसं टाकूया. निसर्गाने दिलेली एक देणगी ही भाजी आहे. त्याला जेवढा आपण रंगवल नटवल तेवढं ती सुंदर बनती. तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही टाकू शकता. थोडासा गरम मसाला टाकूया. मसाला एकदम छान रित्या परतून घ्यायचा. सारखं असं हलवत राहायचं म्हणून खाली लागत नाही. असं वाटलं तर गॅस कमी करा. त्यात मग शिजलेली भाजी टाकून द्या. कोण शेंगदाणा टाकतं, कोण डाळ टाकतं, पण आपण फक्त कांदा, लसूण आणि टोमॅटो, केचप, हळद, कांदा एवढंच टाकलेलं आहे आणि थोडासा घरकुल मसाला. सुंदर अशी चविष्ट बारंग्याची भाजी. संघर्ष जीवनाचा खानापूरचा उमेश स्वतः बनवून दाखवलेली आहे. तुम्हाला आणून दाखवली, चिरून दाखवली, आता बनवून बी दाखवली. अश्विनी कामावर गेली आहे. आता तुमच्या जागता थोडीशी मी खाऊन दाखवतो कशी झाली ती, पण अश्विनी आल्याशिवाय मी जेवत नाही. ती 10 वाजता आता कामावनी सुटेल, 11 वाजता संध्याकाळची घरी येते. कंपनीत जाते ना, सेकंडला असते. मी बी कामावर असतो. माझं सलूनचा व्यवसाय आहे मित्रांनो, त्यामुळं माझं इथं घरापुढंच दुकान आहे सलूनचं. हे आपण कुठल्या ब्रँडचे प्रमोशन करत नाही आहे, फक्त दाखवलं तुम्हाला. छान असा वास सुटलेला आहे, खमंग. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. संघर्ष जीवनाचा खानापूरचा उमेश. व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. आपले कॉमेडी व्हिडिओ आहेत, पण वॉच टाईम वाढवण्यासाठी आपल्याला लॉंग व्हिडिओ बनवायला लागतात. बघू शकता पूर्ण ताटली भरून भाजी होती. चिरून शिजून बघा केवढीशी झालेली आहे, पण काय हरकत नाही. थोडीशी भेटली शरीराला तरी लई सुंदर असते ही भाजी. चविष्ट पौष्टिक भाजी, आणि शिवाय रानातली पहिल्या पावसातली उगवलेली भाजी. कुठलंही खत नाही, काही नाही. निसर्गाने जसे तिला पावसाचे थेंब पडतील तेव्हा ती उगवायला सुरुवात होती. अशाच पावसाळ्यातल्या सगळ्या भाज्या आपल्याला जेवढ्या जेवढ्या माहिती आहेत त्या आपण तुम्हाला बनवून दाखवील, आणून बी दाखवील. कशी बनवायची, कशी शिजवायची, कशी खायची हे बी सांगेल. भरपूर संघर्ष करायला लागतो, त्यामुळे चॅनलचे नाव आपले आहे संघर्ष जीवनाचा खानापूरचा उमेश. कॉमेडी जोडी अश्विनी उमेश. पूर्ण भाजीला तेल सुटले, बघू शकता तुम्ही.
ज्यांनी कोणी खाल्ली असेल त्यांना माहिती, नसेल खाली त्यांना थोडीशी चव वेगळी लागेल, पण सवय होईल. शरीराला चांगली असते भाजी. महिन्यातनं किंवा आठवड्यातनं एकदा खाल्ली तरी चालती. जसं तुम्हाला वाटेल तसं करा. आम्ही आपले 15 दिवसातून एकदा खातो, जेव्हा भेटेल तेव्हा. कारण भाज्या भरपूर असतात. या भाजी कधी नंबर येईल काय सांगता येत नाही. तर तुम्ही बघितलं मित्रांनो, भाजी आपली तयार आहे. मी स्वतः बनवलेली आहे. संघर्ष जीवनाचा खानापूरचा उमेश. बारांग्याची भाजी बनवली, शिजवली, तोडून आणली सकाळी आपण शेतातून, तुम्हाला दाखवली. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आवडली का भाजी? तर भाजी आता आपण काढून घेऊ डिशमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही म्हणता नुसतीच बनवली, खाऊ घरी दाखवायचा, तर बघू शकता भाजी छान अशी बारंग्याची भाजी गरमागरम. अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.